म्हणजे आपण बऱ्याचदा म्हणतो की मी नॉर्मल आहे, पण ही परिस्थिती आहे म्हणून मला असं होतंय. तर ती परिस्थितीमुळे काही डिप्रेशन येत नाही, परिस्थितीमुळे एखाद्या गोष्टीची सुरुवात होऊ शकते, ट्रिगर मिळू शकतो. ट्रिगर मिळू शकतो. पण एकदा परिस्थिती जरी बदलली तरीही तुमची लक्षणं कायम असतील, सो दॅट इज द डिप्रेशन. परिस्थितीनुसार मला जी परिस्थिती तीव्रता आहे, समजा फायनान्शियल लॉस आहे आणि फायनान्शियल लॉसमुळे मला त्रास होतो, मला झोप येत नाही, ॲसिडिटी होतं आहे, अपचन होतं आहे, उत्साह वाटत नाही, मी हे फायनान्शियल लॉस कसा भरून काढू असं वाटतं आहे. पण ओव्हरऑल पिरियड की फायनान्शियल लॉस भरून निघाला तरीही माझी ही सिम्पटम्स चालू आहेत. किंवा नात्यासंबंधातला तणाव आहे, ब्रेकअपमधून चाललेला आहे एखादा व्यक्ती, ओके, त्या प्रोसेसमध्ये जाताना त्याला त्रास होतो, पण कधी कधी ते ब्रेकअप बाजूला राहतं किंवा ॲक्च्युली त्या प्रोसेसमधून निघून जातो तरीही तो तणावात असतो. म्हणजे ब्रेकअप होऊन वर्ष झालं, 2 वर्ष झालं तरीही तो तणावात असतो, नैराश्यतेत असतो, चिंतेत असतो. दॅट इज डिप्रेशन. म्हणजे परिस्थितीमुळे एखादा आजार किंवा डिप्रेशनचा आजार ट्रिगर होऊ शकतो का? होऊ शकतो, पण परिस्थितीच पूर्णपणे जबाबदार नसते. परिस्थिती बदलल्यानंतर आपल्यात बदल यायला पाहिजेत, ते येत नाहीत, म्हणजे ते नैराश्यतेचे लक्षण आहेत. मग डॉक्टर, डिप्रेशनची 3 प्रमुख कारणं कुठली, की तुमच्याकडे एवढ्या केसेस येतात त्याच्यामध्ये 3 प्रमुख कारणं कुठली? बरीच कारणं असतात आपल्याला डिप्रेशनची. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस आत्ता जे हल्ली आम्ही बघतो आहे त्यामध्ये रिसेंटली रिलेशनशिप इश्यूज हे खूप वाढलेले आहेत. मग फक्त प्रेम प्रकरण आणि त्याच्यातून प्रेमभंग होणं हा इथे पुरताच तो मर्यादित नसतो रिलेशनशिप इश्यू, तर तो फॅमिलीमध्येही, म्हणजे अशी काही कुटुंब आहेत की जिथे फॅमिलीत हजबंड वाईफचे तणाव चालू असतात आणि ते तसंच चालू असतात, किंवा भावा बहिणीबरोबर, आईवडिलांबरोबर, ह्या सगळ्यामध्ये कुठे जे रिलेशनशिप जे इश्यूज येतात दॅट इज ट्रिमंडस नावडेज. कारण प्रत्येकजण बिझी असतो, प्रत्येकजणाकडे वेळ नसतो आणि त्यातून आपल्याला आपले नातेसंबंध टिकवायचे असतात आणि त्यात आपल्या अपेक्षाही ह्या वेगवेगळ्या लेवलवर गेलेल्या आहेत. तर हे एक प्रमुख कारण आहे रिलेशनशिप इश्यूज हे दिसतात. दुसरं, कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड झालेले आहे. म्हणजे सगळ्याच गोष्टी ज्या सुखसोयीच्या आहेत किंवा ज्या आपल्या गरजेच्या आहेत, लोकांना बऱ्याच गोष्टी गरजेच्या वाटत असतात कारण लाईफस्टाईल आपली चेंज झालेली आहे, कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड झाले. म्हणून दुसऱ्यांकडे काय आहे, माझ्याकडे काय नाही आहे, ह्याच्यावर बऱ्याच जणांचा फोकस असतो आणि त्यातूनही नैराश्यता, डिप्रेशन निर्माण होणं हे नक्कीच आजकाल आम्हाला दिसतं आहे. आणि फायनान्शियल इश्यूज हे बऱ्याच वर्षानुवर्ष चालू झालेले आहेत, त्यातूनही आपल्याला नैराश्यता येण्यात दिसतो. हे 3 जरी प्रमुख कारणं असतील तरी बरेच काही असं कारणं आहेत की ज्याच्यामुळे नैराश्य येतो आहे. हल्ली एक विशेष बाब म्हणजे मला इथे सांगावीशी वाटते की मुलांना शाळेत अकॅडमिक तणाव म्हणजे अभ्यासाचा तणाव, म्हणजे हल्ली अगदी 10-11 वर्षाच्या मुलांमध्ये मी डिप्रेशन, नैराश्यता बघतो. त्याचं कारण म्हणजे अभ्यासाचं प्रेशर हे अकॅडमिक, आत्ता जे कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड आहे तेही आहे, आईवडिलांच्या अपेक्षाही आहेत, कधीकधी मुलांच्याही अपेक्षा असतात, तर त्यामुळेही बऱ्याच मुलांना नैराश्य असं यायला लागलेलं आहे. 11 वर्षाचा मुलगा होता, त्याच्या आईने माझ्याकडे आणलं. ते कशासाठी की तो एवढा चिडला शाळेमध्ये, त्याने अक्षरशः टीचरला मारायला गेला तो, आणि त्याच्यामुळे ते टीचरनीही आणि पालकांनीही असं वाटलं की अरे हे वागणं काय वेगळंच दिसतंय, म्हणून त्याला माझ्याकडे आणलं होतं. आणि मी जेव्हा त्याच्याशी बोललो मला लक्षात आलं की हे जे ॲग्रेशन आहे, अगेन ॲग्रेशन एक डिप्रेशनचं लक्षण आपल्याला दिसतं. तर त्या मुलांची जेव्हा मी बोलत होतो तर असं लक्षात आलं की गेली 1-2 वर्ष तो अभ्यासाच्या बाबतीमध्ये, म्हणजे त्याच्या स्वतःकडूनही अपेक्षा होत्या आणि पालकांकडूनही की नाही तू खूप अभ्यास करून चांगलं व्हायला पाहिजे, तुझे पर्सेंटेज चांगले यायला पाहिजे, असं प्रेशर कुठे ना कुठे त्याला सगळीकडून जाणवायला लागलं होतं. आणि त्या प्रेशरमध्ये तो त्याचा परफॉर्मन्स बिघडत गेला, उलटं ना त्याचे मार्क चांगले यायचे ते कमी व्हायला लागले गेले याच्यामध्ये. आणि मग सहज काहीतरी टीचर बोलली, म्हणजे इन्सिडेन्स असा मोठाही नव्हता की टीचरनी काय बोललं, हां याला तर काही कमी मार्कच येत राहतात, असं सहज वाक्य काहीतरी होतं. तो एवढा चिडला, ते पाहून एकदम सगळेच हबकले. मग त्याच्याशी बोलत असताना मला लक्षात आलं की गेले काही महिने सतत तो त्याचा
अभ्यास, तो चांगला कसा होईल आणि तो चांगला नाही झाला तर फॅमिलीला कसा सांभाळेल. म्हणजे तो आहे 11 वर्षाचा, त्याला 30 ते 35 वर्षाच्या लोकांना जे विचार यायला पाहिजे की मी चांगला होऊन माझ्या फॅमिलीला सांभाळायला पाहिजे, माझं फायनान्सेस बघायला पाहिजे, हे विचारसरणी त्याची झाली होती. आणि त्याच्यातून त्याला हे अकॅडमिक प्रेशरमुळे नैराश्यता निर्माण झाली होती. मग त्याला काय ट्रीटमेंट केली? त्याला आपण म्हणजे अँटीडिप्रेसंट मेडिकेशन सुरुवात केली 11 वर्षाच्या मुलांना. म्हणजे हे लोकांना वाटेल की अरे एवढ्या कमी वयातही यस, मेडिसिन आम्ही सुरुवात केल्यानंतर ॲटलिस्ट 3 to 4 months नंतर तो त्याचं ॲजिटेशन, ॲग्रेशन हे खूप बऱ्या प्रमाणात कमी झालं. आणि ना त्याचा अभ्यासात फोकस व्हायला लागला. म्हणजे मधल्या काळात ना तो एवढा डिप्रेशनच्या गर्तेत होता की त्याला अभ्यासही जमायचा नाही, कंटाळा करायचा, चिडचिडेपणा तर होताच, म्हणजे घरीही चिडचिडेपणा होता, तो खूप जास्त उफाळून आला होता. ते सगळं ओव्हर अ पिरियड कमी झालं होतं त्याचं. म्हणजे ॲग्रेशन, चिडचिडेपणा ही पण थोडीशी आहेत लक्षणं. स्पेशली चिल्ड्रन आणि ॲडोलसंटमध्ये ॲग्रेशन आणि व्हायलंट बिहेवियर कॅन बी अ इम्पॉर्टंट साईन ऑफ डिप्रेशन. हो, पण हे अनुवंशिक आहे की काही हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे येतं? डिप्रेशन आणि कोणताही मानसिक आजार हा मुख्यतः अनुवंशिक असतो. हो, म्हणजे काय असतं की आपल्या फॅमिली मेंबरमध्ये, म्हणजे फर्स्ट कझिन्स असतील किंवा आपले आईवडील असतील, आजी आजोबा असतील, यांच्यात कुणाला असेल तर तो नक्कीच लवकर वयात येतो. म्हणजे सहसा डिप्रेशन 30-40मध्ये येत असतो, पण हल्ली आपण 20sमध्येही बघतो. जर तो जेनेटिकली प्रीलोडेड ज्याला आपण म्हणतोय तर अनुवंशिक नक्कीच आहे. पण बऱ्याच वेळेस असं होतं आमच्याकडे जेव्हा पेशंट येतात ते सांगतात की नाही, अनुवंशिक तर आमच्याकडे असं काहीच नाही आहे. त्याचं कारण असं की आपल्याकडे जास्तीत जास्त आपल्याला आजोबा किंवा जास्तीत जास्त पणजोबा माहीत असतात, त्याच्यावरची लिनेज आपल्याला माहीतच नसते. म्हणून अनुवंशिक हे नक्कीच आहे. म्हणजे एनी सायकॅट्रिक इलनेस डेफिनेटली देर इज अ जेनेटिक लोडिंग. आणि त्याच्यानंतर जे प्रिडिस्पोजिशन होतं ते इन्व्हायरमेंटल फॅक्टर्समुळे. आता जसं आपण थोडक्यात 3 महत्त्वाची लक्षणं, कारणं आपण लक्षात घेतली, तसं काही कारणं जेव्हा जीवनाच्या पडावात येत असतात तेव्हा ते डिप्रेशन मॅनिफेस्ट होतं. आता उदाहरण द्यायचं झालं असं तर काही पेशंट असे येतात की 40-50मध्ये त्यांना नैराश्यता यायला लागतं. आत्तापर्यंत तरी सगळं एकदम ब्राईट, म्हणजे मी अव्वल दर्जाचा स्टुडंट होतो, मला चांगला जॉब लागलेला आहे, मी कॉर्पोरेट कंपनीमध्ये चांगल्या जॉबवर आहे, माझा पगार चांगला आहे, सगळंच चांगलं आहे. पण आत्ता रिसेंटली असं झालं की माझा बॉस बदलला आणि तिथे मला तणाव यायला लागला आणि मला ते ॲडजस्टमेंट होत नाही. म्हणजे एव्हरीथिंग चांगलं असतानाही एखाद्या एन्व्हायरमेंटमध्ये आलेला बदल हे नैराश्याला कारणीभूत ठरू शकतं. बरं, आता त्यावेळेस असं असतं की हे फक्त बॉस आला म्हणून झालं. बऱ्याच वेळेस आम्ही जेव्हा डिटेलमध्ये जातो तर ते असं नसतं की ह्याच्या अगोदरही छोट्या छोट्या रिलेशनशिपमध्ये किंवा इंटरपर्सनल जेव्हा ती व्यक्ती एक दुसऱ्यांशी बोलत असते तिथे छोटे छोटे स्ट्रेसर्स कधी ना कधी आलेले असतात आणि त्याला ती व्यक्ती हळूहळू तरुण समोर गेलेली असते, पण त्याचा एकदा इम्पॅक्ट मेजर एका ठिकाणी कधीतरी होतो. म्हणजे काय होतं, थोडक्यात आपल्याला एक उदाहरण देऊन सांगायचं असेल तर एक काच आहे. काचेला एखाद्या आपण हॅमरनी मारलं, समजा एकदा मारलं तर ते तुटणार नाही, त्याला 2दा मारलं, 3दा मारलं, 4दा मारलं, 5दा मारलं आणि व्हेरियस इंटेन्सिटीने, कधी जोरात कधी हळू. पण असं बरेच जर त्या काचेवर फटके पडले असतील तर नंतर एखादा छोटा फटकासुद्धा तो काच तुटू शकतं त्याने. तर तसंच आपल्या जीवनात होतं की बरेच जे स्ट्रेसर येतात, जे लहानपणापासून ते अगदी काही वयापर्यंत, तर त्याचा कुठे ना कुठे एक मेजर इम्पॅक्ट कधीतरी होऊन मग देन यू ब्रेकडाऊन इन टू डिप्रेशन. तर सहसा ही स्ट्रेस डायथिसिस थेरी जी आपण म्हणतो ती ही दिसतंय. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.